चाहते त्याला जगातलं 8वं आश्चर्य म्हणतात. तो मैदानात खेळत असताना फॅन्सना तो सर्वसाधारण माणूस नाही तर देव वाटतो. त्याच्याकडे बॉल गेला तर हृदयाचे ठोके वाढतात. तो चालताना सिंहासारखा वाटतो आणि समोरच्या टीमवर अटॅक करताना वाघासारखा दिसतो. त्याचं कौतुक करताना हेच शब्द त्याच्या चाहत्यांच्या तोंडून ऐकायला मिळतात. मोबाईलमध्ये त्याचे रील्स आले की करोडो लोक तासनतास न कंटाळता त्याचा खेळ पाहू शकतात. तोच लिओनेल मेस्सी. वडील कारखान्यात कामगार आणि आई सफाई कामगार. आज त्यांचाच मुलगा जगावर राज्य करतोय. अब्जावधी लोक त्याला पाहण्यासाठी रांगा लावतात. 2021 मध्ये मेस्सीने जेव्हा बार्सिलोना क्लब सोडला तेव्हा रडताना त्याने डोळ्यातलं पाणी पुसण्यासाठी जो टिश्यू वापरला त्यावरही 8 कोटी रुपयांची बोली लागली होती. याच मेस्सीचं आयुष्य सुद्धा एका नॅपकिन पेपरनेस कसं बदललं होतं तेच या व्हिडिओत पाहूयात. नमस्कार, मी अश्विन महाजन. तुम्ही लोकसत्ता पाहताय. लिओनेल मेस्सीचा पहिला फुटबॉल करार हा एका नॅपकिन पेपरवर झाला होता. हा करार नॅपकिनवर का झाला तर वयाच्या 11व्या वर्षी मेस्सीला एक आजार जडला होता. त्या आजाराला ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी असं म्हणतात. त्यामुळे लहान मुलांची वाढ खुंटते, तर इतर मुलांच्या तुलनेत हा आजार असलेली मुलं लहान वाटतात आणि त्यांची हाडं देखील कमकुवत असतात. त्यावेळी याच आजारावर उपचार करण्यासाठी मेस्सीच्या कुटुंबियांकडे तितकेसे पैसे नव्हते. उत्तम फुटबॉल खेळणाऱ्या मेस्सीला या आजारावर उपचार घेण्यासाठी चांगल्या फुटबॉल क्लब कडून मदतीची आवश्यकता होती. त्यावेळी कुणीच मदतीला पुढे आलं नाही. अखेर स्पेन मधील बार्सिलोना या क्लबने मेस्सीच्या या आजारावर उपचाराचा खर्च उचलला आणि मेस्सीला या क्लब सोबत करारबद्ध करण्यात आलं. त्यावेळी काय घडलं होतं तर सन 2000 मध्ये जेव्हा मेस्सी अवघ्या 13 वर्षांचा होता तेव्हा तो बार्सिलोना क्लब मध्ये ट्रायलसाठी आला होता. तो अत्यंत प्रतिभावान होता, परंतु त्याला उपचारासाठी पैशाची नितांत गरज होती. मेस्सीच्या खेळावर बार्सिलोनाचे मॅनेजर खुश होते, पण अधिकृत करार करण्यास क्लबच्या बोर्ड कडून उशीर होत होता. त्यामुळे निराश होऊन मेस्सीचे वडील यांनी क्लबला इशारा दिला की जर लवकर निर्णय घेतला नाही तर मेस्सीला घेऊन ते अर्जेंटिनाला परत निघून जातील, कारण त्यांना उपचारासाठी पैशांची गरज होती. मेस्सीला गमावण्याच्या भीतीने बार्सिलोनाचे तत्कालीन स्पोर्टिंग डायरेक्टर कार्लेस रेक्सॉस यांनी तातडीने एका टेनिस क्लबमध्ये रेस्टॉरंटमध्ये बैठक घेतली. त्या ठिकाणी अधिकृत कराराचा कागद उपलब्ध नव्हता. वेळ न घालवता रेक्सास यांनी वेटर कडून एक साधा नॅपकिन पेपर मागवला आणि निळ्या शाईने त्यावर मेस्सीला क्लब मध्ये सामील करून घेण्याचं आश्वासन लिहून दिलं. बार्सिलोनामध्ये 14 डिसेंबर 2000 रोजी मिगुएला आणि होरासिसो यांच्या उपस्थितीत FC बार्सिलोनाचे स्पोर्टिंग डायरेक्टर कार्लेस रेक्सास यांच्या जबाबदारीवर आणि कोणत्याही विरोधी मतांचा विचार न करता लिओनेल मेस्सी याला साईन करण्यास सहमती दर्शवत आहोत असं यावर लिहिण्यात आलं होतं. हाच मेस्सीचा पहिला फुटबॉल करार ठरला. पुढे अधिकृत करार करण्यात आला, ज्याची किंमत साधारण कोटींच्या घरात होती. पुढे मेस्सी जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू देखील बनला. पुढे बार्सिलोना हे त्याचं दुसरं घर झालं. तिथेच तो मोठा झाला, नाव कमावलं आणि जगातील उत्तम खेळाडू ठरला. बार्सिलोनासाठी पुढे मेस्सी 21 वर्ष खेळला. याच कराराच्या नॅपकिनची पुढे लिलावात 8 कोटी रुपयांना विक्री देखील झाली होती. मेस्सी आज फुटबॉल विश्वातील आतापर्यंतचा सर्वात बेस्ट प्लेअर मानला जातोय. वयाच्या 39व्या वर्षी तो तितक्याच ताकदीने खेळतोय. अमेरिकेत सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप मध्ये मेस्सीने त्याच्या खेळाच्या ताकदीवर, त्याच्या जीवावर अर्जेंटिनाला फायनल मध्ये नेलंय. सध्या गोल्डन बॉल, गोल्डन बूट आणि वर्ल्ड कप ट्रॉफी या तिन्हीचा मेस्सी दावेदार आहे. हा मेस्सीचा शेवटचा वर्ल्ड कप आहे हे नक्की असल्यामुळे अर्जेंटिनासाठी तो जीव तोडून खेळतोय. यात शंकाच नाहीये की तो वर्ल्ड कप जिंकू शकतो. आता मेस्सी सलग दुसरा वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवतो का ते पाहणं महत्वाचं असणार आहे. पण मेस्सी एक लहान मुलगा जो आजारग्रस्त होता, पण त्याने त्याच्या खेळाच्या प्रतिभाच्या जीवावर असो जगात नाव कमावतोय. आज सध्या जगाच्या तोंडी मेस्सी हेच नाव आहे. आता फायनल मध्ये तो अजरामर होतो का ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. पण मेस्सीचा हा पहिला करार आणि मेस्सीचं करिअर याविषयी तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.